नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी इतिहास पाठ 3 ब्रिटिश सत्तेचे परिणाम. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. पहिला आपण पॉइंट पाहूया. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. भौगोलिक शोधामुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या हे आपण पाहिलेच आहे. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले. इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना कडवा विरोध झाला. नंतरच्या काळात इंग्रज पोर्तुगीज संबंध मैत्रीचे होऊन विरोध कमी झाला, परंतु भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच, डच व स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. ब्रिटिश सत्तेचे परिणाम या पाठामध्ये आपण पहिला पॉईंट पाहूया की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ती कशी झाली. भौगोलिक शोधामुळे काय झाले, युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर येऊन पोचले आपण पाहिलंच आहे. मग पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले. म्हणजे जे पोर्तुगीज होते, डच, फ्रेंच, ब्रिटिश यांच्यामध्येच भारताची जी बाजारपेठ होती ती काबीज करण्याची स्पर्धा सुरू झाली. इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना कडवा विरोध झाला. म्हणजे अगोदर आपल्याकडे होते ते पोर्तुगीज होते, पोर्तुगीजांनी काय केलं, इंग्रजांना विरोध केला. परंतु नंतरच्या काळात काय झालं, इंग्रज पोर्तुगीज संबंध मैत्रीचे होऊन विरोध कमी झाला. म्हणजे इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये मैत्री झाली आणि त्यांच्यामध्ये विरोध कमी झाला. मग भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच, डच आणि स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले. म्हणजे आता पोर्तुगीज तर त्यांचे मित्र झाले, त्यामुळे उरले कोण, फ्रेंच, डच आणि जे स्थानिक सत्ताधीश होते त्यांचाच फक्त सामना इंग्रजांना करायचा होता. आता आपण पाहूया इंग्रज आणि मराठे. मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. इंग्रज आता भारतात व्यापार करण्यासाठी आले होते, मग त्यामध्ये मुंबई जे होते ते इंग्रजांचे कसे होते, पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. त्यांच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथरावाने पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली आणि त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. बघितलं आपण मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव कसा काय झाला, तर काय झालेलं, मुंबई हे कसं मुख्य शहर होतं आणि पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होतं ते. मग त्याच्या शेजारचा जवळपासचा जो प्रदेश होता ते मिळवण्याचा इंग्रजांचा प्रयत्न होता, परंतु या प्रदेशावरती काय झालेलं, मराठ्यांची घट्ट पकड होती. मग त्यावेळी काय झालेलं, माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर काय झालेलं, त्यांचा चुलता जो होता रघुनाथरावने त्यांनी काय केलं, पेशवेपद मला भेटावं म्हणून इंग्रजांची मदत घेतली आणि त्यामुळे त्या मदत करण्याच्या निमित्ताने इंग्रजांनी काय केलं, मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. नंतर 1784 ते 1818 या दरम्यान मराठे आणि इंग्रज यांच्यामध्ये 3 युद्धे झाली. पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले, त्यामुळे मराठ्यांशी सरशी झाली आणि 1782 साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले. आता इंग्रजांनी काय केलेलं, मराठ्यांच्या राजकारणात शिरकाव केलेला, परंतु काय झालेलं, 1774 ते 1818 या कालावधीमध्ये काय झालं, मराठा आणि इंग्रजांच्यामध्ये 3 युद्ध झाले. मग पहिले जे युद्ध झाले त्या युद्धामध्ये काय झालं, मराठा सरदारांनी काय केलं, इंग्रजांना एकजुटीने तोंड दिले, म्हणजे त्यांच्याविरुद्ध चांगले ते लढले युद्ध आणि त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली. मग 1782 साली सालबाईचा तह होऊन पहिले मराठा इंग्रज युद्ध संपले. म्हणजे 1774ला जे सुरू झालेलं ते युद्ध 1782 साली संपलं. आता आपण पाहूया तैनाती फौज. 1798 लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्याचे धोरण होते, त्यामुळे त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले.
1798मध्ये काय झालं, लॉर्ड वेलेस्ली हा जो गव्हर्नर होता तो गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला आणि सर्व भारतावर त्याने काय केलं, इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित त्याला करण्याचा हा त्याचा मेन उद्देश होता. त्यासाठी त्याने काय केलं, अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले. मग या करारानुसार काय बघा, या करारानुसार भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले. म्हणजे जे भारतीय सत्ताधीश होते त्यांना असं आश्वासन दिलं की तुम्हाला जर सत्ता करताना काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला इंग्रजी लष्कराची मदत भेटेल असे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यासाठी काही अटी घातल्या. त्यांनी सांगितले, इंग्रजांनी सांगितले की आम्ही तुम्हाला लष्करी मदत देऊ, पण काही आमच्या अटी आहेत. तर भारतीय राजकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे. मग त्यासाठी काय करायचं, आता तुम्हाला ब्रिटिश लष्कराची मदत भेटणार आहे तर तुम्ही काय करायचं, तुमचं जे राज्य आहे त्या राज्यामध्ये इंग्रजांचे लष्कर जे आहे ते ठेवायचं, अशी पहिली अट होती. त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा. बघा, इंग्रजांनी काय केलं, सत्ताधीशांना आमिष दाखवले की आम्ही लष्करी मदत तुम्हाला देणार, पण त्यासाठी काय करावं लागेल की तुमच्या राज्यात आमचं लष्कर ठेवायचं, तसेच त्या ज्या लष्कराचा खर्च जो आहे त्यासाठी रोख रक्कमही द्यायची, म्हणजे लष्करातील जे सैनिक होते त्यांना पगार वगैरे पण द्यायचा, नाहीतर तेवढ्याच उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा. म्हणजे जेवढा खर्च येईल लष्कराचा खर्च करण्यासाठी तेवढा उत्पन्नाचा प्रदेश तुम्ही काय करायचं, कंपनीला द्यायचा, अशी अट होती. त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच संबंध ठेवावे आणि जर आता दुसऱ्या कुठल्या सत्ताधीशांशी संबंध ठेवायचे तर इंग्रजांच्या मध्यस्थीनेच, म्हणजे इंग्रजांना सांगून संबंध ठेवायचे. आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट प्रतिनिधी ठेवावा अशा त्या अटी होत्या. आणि जे सत्ताधीशांना ते मदत देणार होते त्या सत्ताधीशांनी काय करायचा, त्यांच्या दरबारी काय करायचं, इंग्रजांचा प्रतिनिधी ठेवायचा, अशा अटी होत्या. भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली आणि आपले स्वातंत्र्य गमावले. इंग्रजांची ही जी पद्धत होती ती भारतातील काही सत्ताधीशांनी स्वीकारली. त्यांना फक्त काय आमिष दाखवलं की तुम्हाला आम्ही लष्करी मदत देणार. त्यानुसार त्यांनी काय केलं, लष्करी मदत देणार, पण त्याच्या बदली किती अटी मान्य करून घेतल्या ते आपण पाहिलं. आता 1802मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. 1802मध्ये दुसरा बाजीराव पेशवे आहेत, त्यांनी काय केलं, इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. तैनाती फौजेचा करार आपण पाहिला, त्याच्या अटीही पाहिल्या. तो सर्व करार बाजीराव पेशव्यांनी केला, म्हणजे सगळ्या ह्या अटी मान्य करून घेतल्या. हे कधी झालं तर 1802मध्ये. हाच करार म्हणजे वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु हा तह काही मराठा सरदारांना मान्य नव्हता, त्यामुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले. बघा, नंतर पहिलं मराठा इंग्रज युद्ध आपण बघितलं. आता हे तैनाती फौजेचा जो करार आहे तो काही मराठ्यांना मान्य नव्हता, त्यामुळे तिथे इंग्रज आणि मराठ्यामध्ये दुसरं युद्ध झालं. त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला. दुसऱ्या महायुद्धात काय झालं, इंग्रजांचा विजय झाला आणि त्यामुळे काय झालं, त्यांनी काय करायला सुरुवात केली, मराठी राज्यामध्ये हस्तक्षेप त्यांचा वाढू लागला, जास्तच हस्तक्षेप करायला लागले. तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. आता इंग्रजांचा तो हस्तक्षेप होता तो जास्तच झाला, मग तो असह्य म्हणजे सहन करण्यापलीकडे गेला. त्यामुळे त्यांनी काय केलं, दुसऱ्या बाजीरावाने काय केलं, इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले आणि या युद्धात त्याचा पराभव झाला. म्हणजे तिसऱ्या युद्धातही दुसऱ्या बाजीरावाचा जो होता त्याचा पराभव झाला. 1818मध्ये त्याने शरणागती पत्करली. दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. शिंद्यांच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक याने मुघल बादशहाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला. दुसरा बाजीराव जे होते त्यांनी काय केले, इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले, परंतु या युद्धात काय झालं, त्याचा पराभव झाला. मग 1818मध्ये काय केलं, त्यांनी इंग्रजांशी शरणागती पत्करली. मग त्या दरम्यान काय झालेलं, मुघलांची राजधानी दिल्ली होती. मग त्या दिल्ली राजधानी असताना त्यावेळी दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली ती दिल्ली होती. मग शिंद्यांच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक जो होता त्याने काय केलं, शिंदेंचा फौजेचा पराभव केला आणि मुघल बादशहाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला. आता आपण पाहूया छत्रपती प्रतापसिंह. पेशवाईचा अस्त झाला तरी सातारचे छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहांशी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्याची त्यांना राजकारभारात
मदत करण्यासाठी नेमणूक केली, परंतु नंतर त्यांना गादीवरून पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात आले. तेथेच त्यांचा 1847मध्ये मृत्यू झाला. इथे आपल्याला छत्रपती प्रतापसिंहांचा फोटोही दाखवलेला आहे. आता पहा, पेशवाईचा अस्त झाला तरी काय झालेलं, त्यावेळी सातारचे जे छत्रपती होते प्रतापसिंह गादीवरती होते, म्हणजे त्यावेळी ते तिथले महाराज होते. मग इंग्रजांनी काय केलं, छत्रपती प्रतापसिंहांशी तह केला आणि ग्रँड या अधिकाऱ्याची त्यांच्या राजकारभारात मदत करण्याची नेमणूक केली. परंतु नंतर काय झालं, त्यांना गादीवरून काढून टाकण्यात आले आणि तिथे काशी येथे ठेवण्यात आले आणि तेथेच त्यांचा 1847मध्ये मृत्यू झाला. छत्रपती प्रतापसिंहाचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या न्याय मिळवण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. 1847मध्ये छत्रपती प्रतापसिंह यांचा मृत्यू झाला आणि तेव्हा त्यांचे जे कारभारी होते, म्हणजे त्यांचा सगळा कारभार पाहणारे जे होते रंगो बापूजी गुप्ते, यांनी काय केलं, हा आमच्यावरती अन्याय झाला म्हणून इंग्लंडपर्यंत दाद मागितली जाऊन, परंतु काय झालं, त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून 1848मध्ये सातारचे राज्य खालसा केले. पुढे काय केलं, लॉर्ड डलहौसी जो होता त्याने काय केलं, दत्तक विधान नामंजूर केलं आणि 1848मध्ये सातारचं राज्य खालसा केले. म्हणजे दत्तक विधान नाही, दत्तक इथं वारस चालणार नाही असं डलहौसीने तिथे काय केलं, दत्तक वारस नामंजूर करून 1848मध्ये सातारचं राज्य खालसा केले. आता इथे बघा आपल्याला काय दिले माहीत आहे का तुम्हाला, मध्ये छत्रपती प्रतापसिंह यांनी सातारा शहरात येवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादरा येथील तलाव बांधून त्याचे पाणी शहरात खेळवले. शहरात रस्ते बांधले, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली, मुलामुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकण्यासाठी पाठशाळा बांधली. तेथेच एक छापखाना काढला आणि अनेक उपयुक्त ग्रंथ छापून घेतले. 1827 साली राजनीतीविषयक सभानीती नावाचा एक ग्रंथ लिहून छापला. त्यांनी साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडापर्यंत रस्ता तयार केला. तोच रस्ता पुढे महाडपर्यंत नेण्यात आला. छत्रपती प्रतापसिंह हे दररोज रोजनिशी स्वतः लिहित असत. बघा इथं आपल्याला माहीत आहे का तुम्हाला, मध्ये छत्रपती प्रतापसिंह यांनी कोणती कोणती कार्य केले त्याबद्दल आपल्याला माहिती सांगितलेली आहे. त्यांनी काय केलेलं तर सातारा शहरामध्ये येवतेश्वराचं देवालय आहे त्याच्या मागील बाजूस आणि महादरा येथे तलाव बांधून त्याचे पाणी शहरात खेळवले. म्हणजे तिथे तलाव बांधून तेथील आजूबाजूच्या लोकांना पाणी पुरवठा केला त्यांनी. शहरात रस्ते बांधले, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली, मुलामुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकण्यासाठी पाठशाळा काढल्या आणि तेथेच एक त्यांनी काय केलं, छापखाने काढला. म्हणजे रोजगारही काढण्याचा प्रयत्न केला त्यांनी, रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि अनेक उपयुक्त ग्रंथही छापून घेतले. 1827 साली त्यांनी राजनीतीविषयक सभानीती हा ग्रंथ लिहिला आणि तो छापूनही काढला. त्यांनी साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडपर्यंत रस्ता तयार केला. तोच रस्ता पुढे महाडपर्यंत नेण्यात आला. छत्रपती प्रतापसिंह हे दररोज स्वतःची रोजनिशीही लिहित असत. बघा किती चांगली कार्य त्यांनी केलेली होती. आता आपण बघूया ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम. ब्रिटिश सत्ता आल्यानंतर भारतावरती काय परिणाम झाले ते आपण पाहूया. पहिला पॉईंट आहे दुहेरी राज्यव्यवस्था. यामध्ये रॉबर्ट क्लाइव्हने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. महसूल गोळा करण्याचे काम कंपनीचे हाती घेतले तर शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे दिले. यालाच दुहेरी राज्यव्यवस्था असे म्हणतात. दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय आपण पाहूया. रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं, 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. तर दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे बघा कसं आहे, महसूल जो गोळा करायचा असेल, महसूल म्हणजे शेतकऱ्याकडून वगैरे सारा, शेतसारा वगैरे असा काही जो महसूल असेल तो जे गोळा करण्याचे काम केलं, काय केलं त्यांनी कंपनीच्या हाती घेतलं आणि शांतता, राज्यात सुव्यवस्था राहावी हे सगळं जे काम होतं ते बंगालच्या नवाबाकडे दिले. यालाच म्हणायचं दुहेरी राज्यव्यवस्था. मग दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले. हळूहळू काय झालं, दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम दिसू लागले. सामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातले. सामान्य जनतेकडून काय करायचं, कर म्हणजे कराच्या रूपाने काय करायचे, पैसे वसूल केले जायचे आणि जे पैसे होते ते कंपनीत जमा न करता ते अधिकारी काय करायचे, स्वतःच्याच खिशात घालायचे. भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता.
भारताचा जो व्यापार होता त्या व्यापाराचं काय झालेलं पूर्ण मक्ता म्हणजे पूर्ण अधिकार होते ते ईस्ट इंडिया कंपनीला दिले गेले. त्यामुळे काय झालं इंग्लंडमधील अनेक जे व्यापारी होते त्यांना कंपनीचा हेवा वाटायचा. कंपनीच्या भारतावरील राज्यकारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली. तेव्हा कंपनीचा राजकारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडने पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे केले. आता पार्लमेंटने कुठले कुठले कायदे केले ते आपण पाहूया. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. या ॲक्टनुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा गव्हर्नर जनरल झाला. मुंबई आणि मद्रास इलाख्याच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला आणि त्याच्या मदतीला 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली. 1773चा जो रेग्युलेटिंग ॲक्ट होता, रेग्युलेटिंग जो कायदा होता, त्या कायद्यामध्ये काय करण्यात आलं, बंगालच्या गव्हर्नरला काय करण्यात आलं, गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. हुद्दा देण्यात आला म्हणजे पद देण्यात आले. मग या ॲक्टनुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा गव्हर्नर जनरल झाला. मुंबई आणि मद्रास इलाख्याच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला. मुंबई आणि मद्रासचा जो भाग आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला आणि त्याच्या मदतीला 4 सदस्यांची नेमणूक करण्यात आली. 1784 मध्ये पीठचा भारताविषयक कायदा मंजूर झाला. 1784 मध्ये कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला. 1813, 1833 आणि 1853 मध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने केले. अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आले. 1884 मध्ये कुठला कायदा होता, तर पीठचा भारताविषयक कायदा मंजूर करण्यात आला. मग कंपनीचा जो भारतातील राजकारभार आहे त्या कारभारावरती पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. मग कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाकडे देण्यात आला आणि 1813, 1833 आणि 1853 मध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने केले. अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आले. इंग्रजी सत्तेच्या आगमनापाठोपाठ नवी प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली. मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल आणि न्यायसंस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते. इंग्रजांचं जे प्रशासन होतं भारतामध्ये तर त्याचे प्रमुख आधारस्तंभ कुठले होते, तर इंग्रजी सत्तेच्या आगमनाबरोबर काय झालेलं ते प्रशासकीय पद्धती भारतात रूढ झालेली. मग मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल, न्यायसंस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते. आता आपण पाहूया मुलकी नोकरशाही. भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरीशाहीची गरज होती. आता इंग्रज तर आलेलेच होते भारतामध्ये, मग त्यांची जी सत्ता होती ती दृढ करायची होती, म्हणजे चांगली सत्तेचा जम बसवायचा होता. त्यासाठी त्यांना काही नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवॉलिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खासगी व्यापार करू नये असा नियम त्याने घालून दिला. त्यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढवले. आता बघा काय केलेलं, लॉर्ड कॉर्नवॉलिस जो होता त्याने काय केलं, नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काय केलं, खासगी व्यापार करू नये असा नियम त्याने घालून दिला. त्यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे पगार वाढवले. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशाची जिल्हावार विभागणी केली. प्रशासन करण्यास सोयी होण्यासाठी त्याने काय केलं, सोयीचं होण्यासाठी इंग्रजांच्या ताब्यातील जे प्रदेश आहे त्याची जिल्हावार विभागणी केली. जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे. महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्यांची जबाबदारी असे आणि अधिकाऱ्यांची भारतीय इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ICS या स्पर्धात्मक परीक्षाद्वारे केली जाऊ लागली. प्रशासनाच्या सोयीसाठी काय केलं, इंग्रजांच्या ताब्यातील जे प्रदेश होते त्याची जिल्हावार विभागणी केली, म्हणजे छोटे छोटे जिल्हे तयार केले. मग जिल्हाधिकारी हा काय केलं करण्यात आलं, तर जिल्हा शासनाचा प्रमुख असे. मग त्याच्यामध्ये महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता, सुव्यवस्था राखणे ही त्यांची जबाबदारी असे.
मग अधिकाऱ्यांची हे ज्या जिल्हा अधिकारी होती त्यांची नेमणूक कशी करायची, तर अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच ICS या स्पर्धात्मक परीक्षाद्वारे जिल्हा अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येऊ लागली. आता आपण बघूया लष्कर व पोलीस दल. लष्कर व पोलीस दल भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांचे संरक्षण करणे, नवे प्रदेश हस्तगत करणे आणि भारतातील इंग्रजांविरोधी उठाव मोडून काढले ही लष्कराची कामे होती. देशात कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचे काम असे. लष्कर आणि पोलीस दल आपण पाहूया. भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील जे प्रदेशांचे संरक्षण करणे म्हणजे इंग्रजांच्या ताब्यात जे भारतातील प्रदेश आहे त्याचं काय करायचं, संरक्षण करायचं. नवे प्रदेश हस्तगत करणे आणि भारतातील इंग्रजांविरुद्ध उठाव मोडून काढणे ही लष्कराची कामे होती. देशात कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचे काम असे. लष्कर आणि पोलीस दलाची कामं आपण पाहिली. आता न्यायव्यवस्था पाहूया. इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवी न्यायव्यवस्था स्थापन केली. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय व फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केले. त्यांच्या निर्णयाच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालये स्थापन केली. न्यायव्यवस्थेमध्ये बघा, इंग्लंडमधील जी न्यायव्यवस्था होती त्याच्यावरती आधारित काय केले, इंग्रजांनी भारतात नवीन न्यायव्यवस्था स्थापन केली. पण प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय आणि फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन करण्यात आले. आता त्यांनी जिल्ह्यावारी विभागणी केली. मग जिल्ह्यावारी विभागणी केल्यानंतर काय केलं, प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय केलं, मुलकी खटला दिवाणी, मग त्याच्यासाठी काय केलं, दिवाणी न्यायालय स्थापन केली आणि फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केले. त्यांच्या निर्णयाच्या फेरविचारासाठी सर्वात शेवटी उच्च न्यायालय स्थापन करण्यात आली. म्हणजे एखादा खटला सुरुवातीला जाणार तो दिवाणी न्यायालयात जाणार, तिथे जर नाही निकाल लागला तर तो फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालयात जाणार आणि शेवटी ते उच्च न्यायालयामध्ये जाणार. अशी न्यायव्यवस्थेची रचना करण्यात आली. आता नंतर कायद्या पुढील समानता. भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. न्यायदानात जातीनुसार भेदभाव केला जाई. लॉर्ड मेकालेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली. सर्व भारतात एकच कायदा लागू केला. कायद्यापुढे सर्व समान आहे हे तत्त्व इंग्रजांनी रूढ केले. कायद्यापुढील समानता बघूया. भारतामध्ये काय झालेलं, पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. म्हणजे प्रत्येक राज्याचे असे वेगवेगळे कायदे असायचे. पण न्यायदानात जातीनुसार भेद केला जाई. लॉर्ड मेकालेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने काय केलं, कायद्याची संहिता तयार केली. मग सर्व भारतात एकच कायदा लागू केला. कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्त्व इंग्रजांनी रूढ केले. मग या पद्धतीत सुद्धा काही दोष होते. युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालये आणि वेगळे कायदे अस्तित्वात होते. नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत. न्याय ही सामान्य लोकांसाठी खूप खर्चिक बाब होती. खटले वर्षानुवर्ष चालत. इंग्रजांनी जरी कायद्यापुढे सर्व समान आहेत असं तत्त्व रूढ केलं तरी सुद्धा या पद्धतीमध्ये काही दोष होते. म्हणजे युरोपीय लोकांसाठी खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालये आणि वेगळे कायदे अस्तित्वात होते आणि नवे कायदे जे होते ते लोकांना समजत नसत. मग त्यामुळे काय व्हायचं, न्याय ही सामान्य लोकांसाठी काय झालेलं, खूपच खर्चिक बाब झालेली. आणि हे जे खटले होते त्याचा पटकन निकाल लागत नसेल तर ती खटले जे होते ते वर्षानुवर्ष चालत, म्हणजे खूप वर्ष असे चालत असत. मग आता इंग्रजांची आपण आर्थिक धोरणे पाहूया. प्राचीन काळापासून भारतावर आक्रमण होत राहिली. अनेक आक्रमक भारतामध्ये स्थायिक झाले. ते भारतीय संस्कृतीशी समरस झाले. त्यांनी जरी येथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाहीत. इंग्रजांचे मात्र तसे नव्हते. म्हणजे प्राचीन काळापासूनच आपल्या भारतावरती आक्रमण व्हायचे. मग बरेच जे आक्रमक होते ते भारतामध्ये स्थायिक झाले. म्हणजे भारतामध्येच त्यांनी आपलं हे बस्तान बसवलं आणि ते भारतीय संस्कृतीशी कसे समरस झाले. परंतु त्यांनी जरी इथे राज्य केले तरी जी भारताची अर्थव्यवस्था होती त्याच्यामध्ये काहीच बदल केले नाहीत. पण इंग्रजांचे तसे नव्हते. इंग्रजांनी काय केलं, इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होतं. औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली आणि या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली आणि त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला. परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले. जे सत्ताधीश बाहेरून आले, भारतावरती आक्रमणे केली, पण त्यांनी काय केलं,
आपल्या जे भारताची जी अर्थव्यवस्था होती त्याच्यामध्ये अजिबात बदल केले नाहीत. जे तसे होते तसेच ते करत राहिले. परंतु इंग्रजांचं तसं नव्हतं. इंग्लंडचं कसं होतं, ते आधुनिक राष्ट्र होतं. औद्योगिक क्रांतीमुळे तिथे काय झालेलं, भांडवलशाहीचा उदय झालेला होता. मग भांडवलशाही अर्थव्यवस्था त्यांची तिथे रूढ झालेली होती. मग या व्यवस्थेला काय झालं, पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतामध्ये रुजवली आणि त्यामुळे इंग्लंडचा आर्थिक लाभ झाला. आणि परंतु भारतीयांचे मात्र काय झालं, आर्थिक शोषण होऊ लागले. जमीन महसूल विषयक धोरण आपण पाहूया. इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती. शेती आणि इतर उद्योगधंदे यांच्याद्वारे गावच्या गरजा गावातच भागत असत. जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. इंग्रजपूर्व काळात पिकानुरूप शेतसारा आकारला जात असे. पीक चांगले आले नाही तर शेतसाऱ्यात सूट मिळत असे. महसूल प्रामुख्याने धान्य रूपाने घेतली जाई आणि शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी शेतकऱ्याकडून जमीन काढून घेतली जात नसे. बघा, इंग्रजांचं राज्य येण्यापूर्वी भारतामध्ये काय होतं, आपल्या भारतातली जी खेडी होती ती स्वयंपूर्ण होती. खेड्यातली जी अर्थव्यवस्था ती होती ती कशी स्वयंपूर्ण होती, म्हणजे जेवढी काही उत्पन्न होई ते उत्पन्न एकमेकांना वाटून, म्हणजे एखादं धान्य एखाद्याला जास्त झालं तर त्याने काय करायचं, ते धान्य दुसऱ्याला द्यायचं, त्याच्याकडून त्याला जे जास्त धान्य झाले ते घ्यायचं, असे देवाणघेवाण करून म्हणजे साटेलोटो पद्धतीनं खेड्यातले लोक राहत होते. शेती आणि इतर उद्योगधंदे यांच्यावरती कसं होतं, गावाच्या ज्या गरजा होत्या त्या गावातल्या लोकांच्या गावातच भागत असत. पूर्वीच्या काळी लोकांच्या गरजाही कमी होत्या, त्यामुळे गावातल्या गावात भागत असत. जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. म्हणजे जमीन महसूल जे होतं ते गोळा करायचं आणि त्याच्यावरती तर राज्याच्या उत्पादनाचे काय झालेलं प्रमुख साधन होतं. मग इंग्रजपूर्व काळात कसं होतं, पिकानुरूप शेतसारा आकारला जात असे. पिकानुरूप शेतकरा म्हणजे इंग्रज यायच्या अगोदर काय करायचे, तर पिकानुरूप जर पीक चांगलं झालं तर शेतसारा द्यायचा, भरायचा. पण पीक जर चांगलं झालं नाही तर त्या शेतसाऱ्यामध्ये सूट मिळत असे, म्हणजे कमी भरावा लागत असे. आणि त्याचा जो महसूल तर कसं धान्य रूपाने घेतला जाईल. समजा आपल्याला जरा जास्त धान्य झालं तर तेच धान्य कर रूपाने, म्हणजे आपल्याला शेतसारा भरायचा आहे तर त्या शेतसाऱ्याच्या मध्ये भरताना कसं ते धान्यच भरलं जात असे, तिथे पैसा असा भरावा लागत नसे. परंतु काय झालं, जर शेतसारा भरण्यास उशीर झाला तर शेतकऱ्याकडून जमीन काढून घेतली जात नसे. म्हणजे जरी भरायला उशीर झाला तरी शेतकऱ्याची जमीन शेतकऱ्याकडेच ठेवली जात असे. परंतु इंग्रज आल्यानंतर काय झालेलं बघा, उत्पन्न वाढवण्याच्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीत महत्त्वाचे बदल केले. इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली. म्हणजे इंग्रज याच्या अगोदर आपली जी खेडी होती ती कशी स्वयंपूर्ण होती, परंतु इंग्रजांनी कशी आता नवीन धोरणे राबवली बघा, की त्यांनी काय केलं, महसूल पद्धतीत काय केलं, महत्त्वाचे बदल केले. मग इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली. रोख रकमेत किंवा ठराविक वेळेत शेतसारा भरावा अशी सक्ती केली. म्हणजे पीक येवो अथवा न येवो तरीसुद्धा शेतकऱ्यांनी काय करायचं, रोख रक्कम आणि ती पण ठराविक वेळेतच भरायची, असा शेतसारा भरायचे अशी सक्ती केली. म्हणजे असा नियम राबवला. शेतसारा वेळेत न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाईल आणि असा नियम केला. जर शेतसारा वेळेमध्ये नाही भरला तर शेतकऱ्यांची जमीन काय करायची, जप्त करण्यात येईल. आणि महसूल गोळा करण्याची इंग्रजांची पद्धत भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी होती आणि सर्वत्र शेतकऱ्याचे शोषण होत असे. म्हणजेच एक ठिकाणी या शेतकऱ्यांचा छळ केला जाईल की पीक जरी आलं नाही तरी शेतसारा भरायचाच, तो पण वेळेत, आणि जर वेळेत भरला नाही तर शेतकऱ्याकडून जमिनी काढून घेतल्या जायचा. असं इंग्रजांनी धोरण इथं राबवलं. नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम. आता ह्याचा परिणाम काय झाला ते पाहूया आपण. नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पिकं विकू लागले. आता शेतसारा तर आपल्याला भरणंच आहे. समजा दुष्काळामुळे जर पीक आले नाही तर काय थोडेफार पीक आले असेल तर शेतकरी काय करायचं, येईल त्या किमतीला विकून टाकायचं, कारण आपल्याला आता शेतसारा भरायचाच आहे, नाही भरला तर आपली जमीन जाईल. या भीतीने शेतकरी काय येईल त्या किमतीला शेतकरी काय करू लागले, पिकं विकू लागले. व्यापारी आणि दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. म्हणजे शेतकरी वर्षभर शेतात राबून जे पीक पिकवीत असे, परंतु आपल्याला शेतसारा काही कैलाने भरायचंच आहे, तर ते काय करू लागले, शेतकरी कुठल्याही किमतीला, जे दलाल आणि व्यापारी होते जे ज्या किमतीला ते घेतील
त्या किमतीला आपली पिकं विकू लागले. मग त्यामुळं काय झालं, प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागले. शेतसारा भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे शेतकरी काय करायचे, तर सावकाराकडे आपल्या जमिनी गहाण टाकू लागले, त्यांच्याकडून कर्ज घेऊ लागले. मग त्यामुळे शेतकरी काय झाला, कर्जबाजारी झाले. कर्जफेड झाली नाही तर त्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागत असत. सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी हे सर्व शेतकऱ्याचे शोषण करीत असत. बघा, जगाचा पोशिंदा शेतकरी, त्याच्यावरती त्यामुळे काय वेळ आली ते आपण आता पाहिलं. आता शेतीचे व्यापारीकरण पाहूया. पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत. हे अन्नधान्य त्यांना घरच्या वापरासाठी व गावची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे. कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले. पूर्वीच्या काळी काय झालेलं, शेतकरी जे होते आपल्याला जे आवश्यक आहे तेच अन्नधान्य पिकवत असत. आणि त्या अन्नधान्याचा वापर ते घरच्या वापरासाठी करायचे, तसेच गावातील लोकांच्या गरजा भागवण्यासाठीही करत असत. परंतु इंग्रजांनी काय केलं, कापूस, नीळ, तंबाखू, चहा ही सगळी नगदी पिके म्हणजे कशी, याच्यातून उत्पन्न वाढायचं आणि पैसा मिळवायच्यासाठी त्यांनी काय केलं, इंग्रज सरकारने ह्या पिकांसाठी उत्तेजन देऊ लागले. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला, त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. शेतीचे व्यापारीकरण आपण पाहिलं म्हणजे आपले जे धान्य आहे, नेहमीचे धान्य आहे, त्याच्यापेक्षाही कापूस, नीळ, तंबाखू, चहा ही नगदी पिकांनी काय व्हायचं, त्याच्यातून जास्त नफा मिळवायचा. म्हणून त्या पिकांचा लागवड करण्यासाठी इंग्रजांनी जास्त भर देण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रक्रियेलाच म्हणायचं शेतीचे व्यापारीकरण. आता दुष्काळ. 1860 ते 1900 या काळात भारतात मोठा दुष्काळ पडला. परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ निवारण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. तसेच पाणी पुरवठ्याच्या योजनांवरही फारसा खर्च केलेला नाही. बघा, 1860 ते 1900 म्हणजे जवळजवळ 40 वर्ष दुष्काळ होता. त्यावेळी इंग्रज राज्यकर्त्यांनी काय केलं, दुष्काळ निवारावा म्हणून काहीच प्रयत्न केले नाहीत, पुरेसे प्रयत्न केले नाहीत. तसेच पाणी पुरवठ्यावरच्या योजनाही राबवल्या नाहीत, काही खर्चही केला नाही त्यासाठी. म्हणजे 40 वर्ष आपले पूर्वज बघा दुष्काळात कसे राहिले असतील, शेतकरी दुष्काळात कसे राहिले असतील. आता वाहतूक, दळणवळण व्यवस्थेत सुधारणा. इंग्रजांनी व्यापार वृत्ती आणि प्रशासनाची सोय यासाठी भारतात वाहतूक आणि दळणवळण यांच्या आधुनिक सोयीसुविधा निर्माण केल्या. कोलकाता, दिल्ली यांना जोडणारा महामार्ग त्यांनी बांधला. 1853 साली मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली. त्याच वर्षी तारायंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली. या यंत्रणेने भारतातील प्रमुख शहरे आणि लष्करी ठाणी एकमेकांना जोडली गेली आणि त्याचप्रमाणे इंग्रजांनी डाक व्यवस्थाही सुरू केली. इंग्रजांनी वाहतूक आणि जी दळणवळण व्यवस्था आहे त्यामध्ये सुधारणा केली. त्यांनी काय केलं, पहिल्यांदा इंग्रजांनी व्यापार वृद्धी आणि प्रशासनाची सोय यासाठी काय केलं, भारतात वाहतूक आणि दळणवळण यांच्या आधुनिक सुविधा निर्माण केल्या. मग त्यांनी कोलकाता आणि दिल्ली यांना जोडणारा एक महामार्ग तयार करून घेतला. मग 1853 साली काय झालं, मुंबई आणि ठाणे रेल्वे मार्गावरती आगगाडी धावू लागली. 1853 साली पहिल्यांदा आगगाडी धावू लागली, ती कुठून, मुंबई ठाणे. त्याच वर्षी तारायंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली आणि या यंत्रणेचे भारतातील प्रमुख शहरे आणि लष्करी ठाणी एकमेकांना जोडली गेली आणि त्याचप्रमाणे इंग्रजांनी डाक व्यवस्थाही सुरू केली. डाक व्यवस्था म्हणजे पत्रक व्यवस्था. इथे आपल्याला 1853 साली बघा मुंबई ठाणे रेल्वे दाखवलेली आहे, चित्र दाखवलं आहे त्याचं. या सर्व सुधारणांमुळे काय झालेलं, भारतीय समाज जीवनावरती दूरगामी परिणाम झाले. देशाच्या विविध भागामधील लोकांचा परस्परांशी संपर्क वाढला आणि त्यामुळे त्यांच्यातील एकतेची भावना वाढण्यास हातभार लागला. म्हणजे या सर्व सुधारणांमुळे थोडासा फायदाही झालेला आहे आपला. देशातील एकमेकांशी लोकांचा काय झालं, परस्परांशी संपर्क वाढला, तसेच त्यांच्यात एकतेची भावना वाढीस लागण्यात हातभार लागला. आता भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास. भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे. उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी आकारला जायचा कर. बघा इंग्रजांनी कसं केलेलं, भारतातून जो इंग्लंडला जाणारा माल आहे त्याच्यावरती काय करायचं, जास्त कर आकारला जायचं आणि इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावरती अतिशय कमी कर आकारला जायचा. तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे, त्यामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात होईल. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले आणि परिणामी भारतातील पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले आणि अनेक कारागीर बेकार झाले.
भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास कसा झाला ते आपण पाहूया. इंग्रजी लोक काय करायचे, भारतातून जो माल बाहेर जातो त्याच्यावरती जास्त कर आकारायचे आणि इंग्लंडहून जो भारतात माल येतो त्याला कमी कर आकारला जायचा आणि इंग्लंडहून येणारा जो माल होता भारतात तो यंत्रावरती तयार व्हायचा. मग त्यामुळे काय व्हायचं, त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात, मग ते जास्त प्रमाणात भारतात तो माल आणायचे आणि त्याचा खर्चही कमी असायचा कारण यंत्रावरती ते उत्पादन व्हायचं म्हणून. आणि जो भारतात असेल तो कसं लोक हाताने उत्पादन करायचे त्याचे. मग त्या इंग्लंडमधला जो माल होता तो कसा होता, मोठ्या प्रमाणात यायचा आणि तसेच त्याच्यावरती कमी खर्चातही तयार व्हायचा तो आणि त्याच्यावरती जो कर होता तोही कमी आकारण्यात यायचा. मग अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे काय झालं, भारतीय कारागिरांना कठीण झाल्यामुळे परिणामी काय झालं, भारतातील जे पारंपरिक उद्योगधंदे होते ते बंद पडले आणि बरेच कारागीर बेकार झाले. आता भारतातील नव्या उद्योगधंद्यांचा विकास. आता हे छोटे छोटे उद्योगधंदे होते ते बंद पडले आणि बरेच कारागीर बेकार झाले. त्यानंतर बघा भारतात नव्या उद्योगधंद्यांचा विकास कसा झाला तो. इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव आणि भांडवल इत्यादी गोष्टींच्या अभावामुळे भारतातील उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत. परंतु अशा अडचणींवर मात करून काही भारतीयांनी उद्योगांची उभारणी केली. बघा पुढच्या लोकांना उद्योगधंद्यांसाठीही किती अडचणी आल्या होत्या. इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव आणि भांडवल इत्यादी गोष्टींच्या अभावामुळे भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत. कारण आता इंग्रजांकडून जो माल यायचा तो भरपूर प्रमाणात यायचा, त्यांच्याकडे भांडवलही भरपूर होते, पण आपल्या इकडच्या उद्योजकांना काय झालेलं, भांडवलाचाही अभाव असायचा, व्यवस्थापनाचा अनुभवही कमी असायचा. त्यामुळे काय झालं, मोठ्या संख्येने उद्योजक आपले पुढे येऊ शकले नाहीत. पण तो अशा अडचणीवरही मात करून काही भारतीयांनी काय केलं, उद्योगांची उभारणी केली. 1853 कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापडगिरणी सुरू केली. बघा त्यातही धाडस करून 1853 कावसजी नानाभाई दावर यांनी काय केलं, पहिली कापडगिरणी सुरू केली होती मुंबईमध्ये. 1855 बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली आणि 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. 1853 कावाजी नानाभाई दावर यांनी काय केलेलं, पहिली कापडगिरणी सुरू केलेली मुंबईत. 1855 बंगालमधील रिश्रा यांनी तागाच्या पहिली गिरणी सुरू केली होती आणि 1907 जमशेदजी टाटा याने जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना उभारला. भारतामध्ये कोळसा, धातू, साखर, सिमेंट व रासायनिक द्रव्ये या उद्योगांनाही सुरुवात झाली. भारतामध्ये काय केलेलं, कोळसा, धातू, साखर, सिमेंट आणि रासायनिक द्रव्ये या उद्योगांनाही सुरुवात झालेली होती. सामाजिक आणि सांस्कृतिक परिणामांपर पाहूया आता. 19व्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद या मूल्यांवर आधारित नवे युग साकारले होते. पाश्चिमात्य जगातील या परिवर्तनाचे पडसाद भारतात सुद्धा उमटणे स्वाभाविक होते. इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाजाची ओळख करून घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी तेथील परंपरा, इतिहास, साहित्य, कला तसेच येथील संगीत, प्राणी, पक्षी यांचाही अभ्यास करण्यास सुरुवात केली. सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम पाहूया. 19व्या शतकात काय झाले, युरोपमध्ये मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद या मूल्यांवर आधारित नवे युग साकारले होते. परंतु पाश्चिमात्य जगातील या परिवर्तनाचे पडसाद काय झालेले, भारतातही उमटलेले होते. पाश्चिमात्य जी संस्कृती होती त्याचे जे पडसाद होते ते भारतात म्हणजे भारतातही जरा जरी ती संस्कृती अवलंबिली जाऊ लागली होती. मग इंग्रजांना काय झालं, तर आता इकडे प्रशासनच चालवायचं होतं, तर भारतातील समाज जो होता त्याची ओळख करून घेणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी काय केलं, परंपरा, इतिहास, साहित्य, कला म्हणजे भारतातील आपला जो इतिहास आहे, साहित्य, कला, येथील संगीत, प्राणी, पक्षी यांचाही अभ्यास करण्यास सुरुवात केली. आता इंग्रजांना आपल्या भारतामध्ये जम बसवायचा होता, तर येथील जे इतिहास आहे, साहित्य, कला तसेच प्राणी, पक्षी यांचाही अभ्यास करणे गरजेचे होते. मग 1884 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने काय केलं, कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. मॅक्स म्युलर
हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता. या उदाहरणामुळे आपणही आपला धर्म, इतिहास, परंपरा यांचा अभ्यास करायला हवा अशी जाणीव नवशिक्षित भारतीयामध्ये होऊ लागली. 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने काय केलं, कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. आणि मॅक्स म्युलर हा जो जर्मन विचारवंत होता त्याने काय केलेलं, भारतीय धर्म, भाषा, इतिहास याचा खूप अभ्यास केलेला होता. आता हा जर्मन विचारवंत असूनही भारताच्या धर्म, भाषा, इतिहासाचा अभ्यास केला होता. हे पाहून काय झालेलं, तर आपल्या देशातील जे काही नवशिक्षित भारतीय होते त्यांनाही वाटू लागले की आपण हे भारताच्या धर्म, इतिहास, परंपरा यांचा अभ्यास करायला हवा. इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले. 1829 मध्ये लॉर्ड बेंटिकने सतीबंदीचा कायदा केला. 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. हे कायदे समाज सुधारणेस पूरक ठरले. प्रशासन चालवण्यासाठी ब्रिटिशांनी इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती. इंग्रजांनी काय केलं, भारतात अनेक कायदे केले. 1829 मध्ये लॉर्ड बेंटिकने काय केले, सतीबंदीचा कायदा केला. सतीबंदी म्हणजे माहिती आहे तुम्हाला. सतीबंदी म्हणजे पूर्वी कसं व्हायचं, समजा नवरा वारला तर त्याबरोबर त्याची जी बायको असेल त्यानं सती जायचं. हा जो कायदा होता तो 1819 हा म्हणजे हा जो जी पारंपरिक त्या भारतीयांची आपल्या विचारसरणी होती ते बंद करण्यासाठी लॉर्ड बेंटिक यांनी काय केलं, सतीबंदीचा कायदा केला. म्हणजे जरी नवरा वारला तर कोणीही बायकोनी त्याच्या कोणीही सती जायचं नाही, म्हणजे त्याच्याबरोबर जळून जायचं नाही. हा जो कायदा होता ही जी परंपरा होती ती लॉर्ड बेंटिक याने सतीबंदीचा कायदा म्हणून 1829 मध्ये ही पद्धत बंद केली आणि त्यावेळी सतीबंदीचा कायदा अवलंबला गेला. 1856 मध्ये काय केलं, लॉर्ड डलहौसी याने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. हे कायदे समाज सुधारणेस पूरक ठरले. म्हणजे समाज सुधारण्यासाठी हा फायदाच झाला या कायद्यामुळे. प्रशासन चालवण्यासाठी काय झालेले, ब्रिटिशांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती. लॉर्ड मेकालेच्या शिफारशीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण घेण्यास सुरुवात करण्यात आली. आता इंग्रजांना भारतामध्ये प्रशासन चालवायचे होते, मग सर्वच इंग्रज करू शकत नव्हते. त्यामुळे काय झालेलं, त्यांना भारतीय लोक इंग्रज शिकलेले असे पाहिजे होते. म्हणून लॉर्ड मेकालेच्या शिफारशीनुसार काय झाले, 1835 मध्ये भारतामध्ये इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले. नव्या शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान आणि तंत्रज्ञान याची भारतीयांना ओळख करून देण्यात आली. 1857 साली कोलकाता, मुंबई, मद्रास म्हणजे चेन्नई येथे विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आणि पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यम वर्गाने भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्व केले. आता इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी इंग्रजी शिक्षित भारतीयांचीही गरज होती. लॉर्ड मेकाले यांच्या शिफारशीनुसार काय केलेलं, 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले. नव्या शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची भारतीयांना ओळख करून देण्यात आली. आणि 1857 साली कोलकाता, मुंबई, मद्रास येथे काय झालं, विद्यापीठांची स्थापना करण्यात आली आणि पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यम वर्गाने भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्वही केले. तर आत्ताच आपण हा पाठ पाहिला. या पाठामध्ये आपण ब्रिटिश सत्तेचे परिणाम आपल्या भारतावरती कसे झाले हे पाहिले. पाठ येथे संपलेला आहे. धन्यवाद.